महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। बडगाव पोलिसांच्या अवैध धंद्यांवर मोठा प्रहार, दारू व जुगार अड्डे उद्ध्वस्त। जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या आदेशानुसार पार पडलेल्या या मोहिमेत बडगाव पोलिसांनी गुन्हेगारीवर मोठा आघात करत विविध प्रकारच्या कारवाया केल्यात। या मोहिमेदरम्यान अवैध हातभट्टी व गावठी दारू तयार करणारे व विकणाऱ्यांवर कारवाई करत 6 गुन्हे दाखल केलेत। तसेच अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 4 गुन्हे नोंदवण्यात आलेत। तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 23 मोटर वाहनांवर कारवाई करण्यात आली व 14,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। तसेच दारू पिऊन वाहन चालविणारा विरोधात ड्रिंक अँड ड्राईव्ह 2 केसेस करण्यात आले। त्याचबरोबर एनडीपीएस अंतर्गत गांजा सेवन करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मोहिमेदरम्यान हरवलेल्या 3 व्यक्तींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले। तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठी महत्त्वाचे असलेले तब्बल 31 बेल व नॉन बेल वॉरंट बजावण्यात आलेत। 2 लॉटची तपासणी करण्यात आली असून 3 सराईत गुन्हेगारांची नोंद तपासण्यात आली। ही संपूर्ण कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रदीप एकसिंगे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले। गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी भडगाव पोलिसांची ही मोहीम निर्णायक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।